फर्स्ट टाइम मी इतक्या लोकांमध्ये नमस्कार मंडळी, मी पद्मजा आणि पद्मजा ग्रुप ब्लॉग्समध्ये सर्वांचं स्वागत आहे। तर आज मी चालले मार्केटला। तर राजस्थानमधलं होलसेल मार्केटचं आज दर्शन करवणार आहे तुम्हाला। पाहू शकता 10 वाजलेत आणि 12 वाजल्यासारखा इथं क्लायमेट झालेला आहे। बघा कशा प्रकारे उष्ण ऊन लागतं इतकं। तर आजचा मी टूर तुम्हाला करवणार आहे। राजस्थानचं कसं मार्केट आहे, होलसेलचं काय रेट आहे, इथं काय प्राइस आहे तेच दाखवेन तुम्हाला। तर थोड्या ठिकाणी मी जिथं बोलू शकणार नाही त्या मी क्लिप्स ॲड करून मी व्हॉइस ओव्हर करेल। तर ह्या वेळेला तुम्ही सांभाळून घेऊ शकता का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा। आणि राजस्थानचं मार्केट वगैरे तुम्हाला कसं वाटलं ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा ब्लॉग हा तुम्हाला कसा वाटला ते पण तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आवडला असल्यास ब्लॉग सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। तर आज जाऊया आपण राजस्थानच्या होलसेल मार्केटमध्ये। चला तर मग। तर आता चाललोय मी आणि तिकडे आता माझ्या फ्रेंड्स थांबल्यात, त्यांना सुद्धा घेऊन जाऊया। त्यांना थोडी शॉपिंग करायची आहे। आता ना ऊन पाहूनच इतकी भीती वाटायले, म्हणजे काय शॉपिंग करणार। या स्कार्फ बांधून घ्यावं लागणार, स्कार्फ बांधून घ्यायचं। इथं आलोय आता आम्ही मार्केटमध्ये सर्वजण। आता घागरे बघायला लागलोय दीदीसाठी। इनके लिए चाहिए था, लड़की के लिए चाहिए था। के लिए ना? हाँ आ जाओ, गली में हमारा एक लहंगे का दुकान है। चलो। घाघरा चाहिए, राजपूती पोशाख तो नहीं चाहिए ना? नहीं राजपूती पोशाख नहीं चाहिए, घागरा ही चाहिए हमें। चला पाहूया आता हा कुठेतरी घेऊन चाललाय। दुकानामध्ये जायला लागलोय, बघा काय हालत आहे, अशी हालत आहे इथं। सर्व वरतीच पाठवा लागलेत आम्हाला, वरती जा म्हणे। चला आता आम्ही किती जणी आलोय इथं पाहिला तुम्ही। शॉपिंग करायला आलोय। आणखीन ताई आता थोड्या दिवसांनी गावी जाणार आहे, ताईंच्या घरी लग्न आहे म्हणून ताई शॉपिंग करायला आले। आणि मी पण माझी शॉपिंग पण करायला लागले, ब्लॉगिंग पण करायला लागले। ताई तुमचं नाव सांगा, कोणत्या गावच्या? माझं नाव राणी कोळेकर, आम्ही अहमदनगरचे। हा, आम्ही लग्नासाठी गावी चाललो ना, त्यामुळे दीदीला शॉपिंग करायला shopping आलाय। करायला आलो. तुम्ही सांगा ताई, तुम्ही कोणत्या गावच्या? माझं नाव सोनम, आम्ही पण इंदिरानगर। आता मी माझ्या युनिटच्या मैत्रिणींसोबत आज शॉपिंग करायला आले। दीदीसाठी आम्ही लेहंगा शोधायला लागले, खूप फिरले उन्हामध्ये। लेहंगा का मला सापडीना दीदीच्या मनासारखा। आता ह्या शॉप मध्ये आलोय, पाहूया इथं भेटतो का आपल्याला। ये बांधनी टाइप में है क्या? बंदेज में। ये बंदेज की स्टार्टिंग रेंज है अपने को 1150 रुपए का। 1150 से स्टार्ट है। ओके, थोड़ा सा न्यू फैंसी में दिखा दो भैया, ये बहुत ही ओल्ड लग रहा है सब कुछ। पार्टी वेयर में चाहिए हमें, ये ओल्ड लग रहा है बहुत। पार्टी वेयर में दिखा दो, लड़की के लिए चाहिए, इसको चाहिए, इसलिए थोड़ा सा इसके हिसाब से थोड़ा फैंसी दिखा दो। फिर तो मैम या तो फिर नेट जेमी तो इसमें भी ले सकते हैं। हाँ आप दिखा तो दो। वो भी दिखा देता हूं आपको। आप ये पूरा ट्रेडिशनल दिखा रहे हो, थोड़ा सा फैंसी नहीं, लेकिन आपके यहाँ चलता है ना, राजस्थान में चलता है, हम तो मतलब महाराष्ट्र में नहीं चलता ना। हाँ ये छान आहे दीदी, इकडे लावून बघूया म्हणजे अंदाज सापडेल आपल्याला। येते बेल्ट दे ना उसको। वाह हा मस्त वाटायलाय, छानच वाटायला हो, है ना? कलर भी किती छान आहे हा मस्त वाटतोय। दीदी, सांग मला तुझा कलर तुला आवडला का? आमच्या पसंतीने नाही, हिच्या पसंतीने घेऊया, हिला आवडायला पाहिजेत ना। तुला आवडला तरी पण अजून पण त्यांना हा हे काढून ठेवूया, अजून पण त्यांना दाखवा म्हणा। दवा के दे सकते हैं आपके नाम। एक घ्यायला आलेलो आणि पूर्ण त्यांचं दुकान आम्ही अशा प्रकारे पूर्ण दुकान त्यांचं हे केलं। हाँ ये तो बहुत ही सुंदर लग रहा है, बढ़िया लग रहा है भैया। ये कसा दिसतंय? हा छान वाटायला। हा आज गर्दी नाही आहे मार्केट मध्ये, नाही तर इथं ना पाय ठेवायला सुद्धा जागा नसतो। मार्केट खूपच खाली दिसायला लागले। मार्केटला त्रिपुरिया मार्केट म्हणतात। आणि इथं त्याने खूप साड्या, आणखीन घागरा वगैरे आणि ट्रेडिशनल राजस्थानी ड्रेस भेटतात इथं, पाहतच असाल तुम्ही। आता अशा प्रकारे असं मार्केट आहे। तर काय रेट वगैरे व्यवस्थित पटली नाही आम्हाला, म्हणून आता आम्ही दुसऱ्या दुकानमध्ये आलोय दीदीला लेहंगा पाहायला।
हाँ वो भी दे दो, उसको भी दिखा दो थोड़ा. व्हाईट आणि ते हे छान होतं, ते व्हाईट आणि ते वरती तो ब्ल्यू होता ना, तो मस्तच वाटत होता. जसं लावलं तसं लक्षात ठेव बाई. हा? असं आम्ही कसं जेव्हा पण या मार्केटला येतो ना 11 वाजता हे मार्केट ओपन असतं आणि भीड अजून आता सुरू नाही, नंतर संध्याकाळी भीड या मार्केटला जास्त असते. आणि या मार्केटला त्रिपुरिया मार्केट म्हणतात. आणि ह्या त्रिपुरिया मार्केटमध्ये फक्त तुम्हाला लेहंगे आणखीन साड्या बघायला भेटतील. चिकनी बँगल्स आहेत, हे खूप मस्तच वाटतात. इथं खूप छान बँगल्स भेटतात. ट्रेडिशनल कनी त्यांचे असे बँगल्स आहेत तिथं, हे यूज करतात. आता आम्ही पण बँगल्स बघायला आलोय. क्या प्राइस है इसका? 150. इतके सुंदर सुंदर बँगल्स आहेत ना, असं मन होते की हे घेऊ का ते घेऊ असं व्हायला लागले मनाला. बँगल्स बघा, कडे वगैरे किती सुंदर आहे तिथं. त्यांचे ट्रेडिशनल बँगल्स आहेत. 50 की देना आम्ही. हा तुम्ही मूग दाल वाले पकोडे बनत आहेत आणि आम्ही मार्केटमध्ये आज आणि गरमागरम मूग दाल वाले पकोडे खायला आलोय. अशा अशा उन्हामध्ये राजस्थानचे आम्ही असे गरमागरम पकोडे खायला लागलोय. आता मी मूग डाळीचे पकोडे ट्राय करणार आहे. असल्या गरम गरम उन्हामध्ये आणि गरम गरम पकोड्याचा स्वाद घेते मी. सांगते तुम्हाला कसं आहे. खूपच मस्त आहे. घ्या ताई. उपवास आहे ताईंचा, सोमवार आहे, उपवास आहे म्हणून ताई कोणता ज्यूस पितायत? ऊसाचा ज्यूस पितायत. आणि माझा उपवास वगैरे नाही, आम्ही शॉपिंग करून एवढं थकलोय म्हणून मी पकोडे खातोय. ते उपवास आहे म्हणून ज्यूस घेत आहेत. हे काय चाट? चाट दीदी घेणार आहे का? ह्याला फाफडा चाट म्हणतात. दाखवा त्याला. दीदी फाफडा चाट खाते ना? फर्स्ट टाइम मी इतक्या लोकांमध्ये बाहेर येऊन त्यांनी ब्लॉग शूट करायलोय. मी पहिला कधी कॅमेरा समोर बोलायला सुद्धा घाबरायचो आणि आता कधी इतके लोक आहेत तरी मला काहीच वाटेना. म्हणजे कॉन्फिडन्स आलाय म्हणायचं माझ्यामध्ये की इतक्या लोकांसमोर सुद्धा मी ब्लॉग शूट करायला. तर ह्याच्या पुढे तुम्हाला नवीन नवीन ब्लॉग्स असे बघायला भेटतील. थोडा आत्मविश्वास आलाय. तुम्ही जो माझा व्हिडिओ व्हायरल केला ना होम टूरचा, जे कर्नाटकची मुलगी राजस्थानमध्ये असा मी ब्लॉग शूट केला होता, त्याला तुम्ही इतके व्ह्यूज दिला आणि त्याच व्हिडिओनं माझा कधी कॉन्फिडन्स बूस्ट झाला. बघतायत सर्व माझ्याकडे मी शूट करायला, तरी मला भीती वाटी नाही वेळेला. मार्केटमधला फर्स्ट टाइम हा मी माझा असा ब्लॉग शूट करत आहे. इतके छान छान साड्या वगैरे पाहून, इथं पूर्ण साड्यांचीच गल्ली आहे. इथं मस्त मस्त साड्या वगैरे लावलेल्या आहे. चाललोय आता जोधपूर साडी दुकान मध्ये चाललोय का? ही आवडली? ठीक आहे. हा बॉर्डर छान आहे खरं. ही बघा, इथं राजस्थान मध्ये कधी जास्त करून या अशा वर्कवाल्या साड्या असतात, डार्क कलर वाल्या. पसंत केला ना ही वाली? ही आवडली ना तुम्हाला? असे डार्क कलर तर आमच्याकडे यूज होत नाही. ही राजस्थानी साडी आहे ना? इसका क्या रेंज है? प्राइस 1200, 1510, 1300. ह्या बघा, त्यांनी राजस्थानी साड्या खोलून दाखवते. जर तुम्ही राजस्थान मध्ये आला तर तुम्हाला अशाच साड्या बघायला भेटतील. अशा प्रकारच्या राजस्थानी साड्या आहेत. ये प्रॉपर ट्रेडिशनल साड़ियाँ हैं ह्यांच्या. तो यहाँ पे यही यूज होता है भैया, इसी तरीके के साड़ियाँ. और महाराष्ट्र की साड़ियाँ हाथ की बननी है क्या? वर्क हाथ का ही है. बहुत सुंदर गया है. ही साडी मला भरपूर आवडलेली. हिचं प्राइस 3500 सांगा लागलेत त्यांनी. साडी खूपच मस्त होती मला वाटतं. आणि ह्याची कनी हे पण छान आहे, सूत पण खूप चांगलंच आहे. ही साडी खूप आवडली मला. खरं प्राइस 3500 सांगाले म्हणून कमी मी घेतली नाही, कारण जास्त रेंज सांगा लागले. 2500 पर्यंत त्याचं प्राइस ठीक आहे. त्यांनी 3500-4000 या साडीचा रेट सांगाले. हा पल्लू आहे याचा बघा. ये बहुत पसंद आहे मुझे साडी. होय, अशा प्रकारचे इकडं ज्वेलरी वगैरे असते राजस्थानी कल्चरची. क्या प्राइस है भैया पेटीकोट का? 120 रुपए. 120 रुपये. ओके. इथं तुम्हाला किती हेवी ग्रँड ज्वेलरी दिसते ना. इथं काय करतात राजस्थानमध्ये लग्नामध्ये अशा प्रकारची ज्वेलरी इस्तेमाल असते.
इथं काय सिच्युएशन चालले की दीदीला एक पण ना सॅन्डलला पसंत पडेना आणि इथं मस्त कनी भोयते त्यांचं रॅम्प वॉक सुरू होतं. ताई म्हटलं दीदी पसंत करेपर्यंत मी रॅम्प वॉक करते. हैवी लुक में ज्यादा नहीं चाहिए, ये मतलब सिंपल और सोबर ही अच्छा लगता है, ये अच्छा लग रहा है मुझे तो, ये वाला खास करके ये वाला अच्छा लगा. तुला कोणता आवडला दीदी? कोई भी अच्छा नहीं लगा, उसको तो शूज ही चाहिए. दीदी घागऱ्यावरती शूज नाही चांगले दिसणार, असेच घालावे लागतात. हिल्सच घालायचं. मला ना तो खूप आवडला, तो वाला. हा दोन्ही मस्त वाटाले. बघा इतके सारे बघितले आम्ही आता हिल्स, खरं दीदीला एक पण पसंत पडेना. हा पण थकला बिचारा. दाखवून ताई ताई हा पण थकला बिचारा, म्हटलं दाखवून दीदीला का पसंत पडेना. दीदीला बुटच पाहिजेत म्हणजे हिल ह्याच्यावरती, घागऱ्यावर म्हणजे दीदीला बुटच पाहिजेत. आता कोणते फायनल केले मैं देखा ना थोड़ा, अभी कौन सी फाइनल की दीदी ने? ये वाले फाइनल होएंगे. ओके ये वाला फाइनल हो चुका है अभी. 690 बहुत ही ज्यादा हो गया भैया, थोड़ा कम कर दो. नहीं 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 बहुत ज्यादा बता रहे. ह्या शॉपमध्ये ना मी माझी बेसिक ज्वेलरी घेत होतो आणि आता मी व्हिडिओ एडिट करताना एक गोष्ट नोटीस केली. माझ्या पाठीमागे तुम्हाला एक ब्लॅक कलरचं शर्ट घालून कनी मुलगा दिसत असेल. ते कनी मी जिथं व्हिडिओ काढत होतो मागं थांबत होतं आणि त्याचे एक्सप्रेशन बघा. त्याला कनी ब्लॉगमध्ये यायची किती हाऊस. तो कनी ब्लॉग शूट व्हायला त्याला समजलेलं वाटतं म्हणून मागं येऊन थांबलेला बिचारा. काय आईस्क्रीम खायची काय, आलू मटर ब्रेड बटर काय खायचं, काय खायचं सांगा की. फास्ट के लिए चलता है. असं ठीक आहे ठीक आहे. आता जे तुम्हाला माझ्या स्क्रीनवर हे अंकल दिसते ते जाम क्यूट होते. ते खमगनिसा म्हणतायत तुम्हाला. काय झालेलं ह्या सिच्युएशनला माझ्याकडे माईकचं चार्जिंग संपलेलं. त्यामुळे ह्यांचा व्हॉईस माझ्याकडे कॅमेऱ्यामध्ये कैद होऊ शकला नाही. तर मी त्यांना नमस्कार म्हटले, ते सर्वांना सबस्क्राईब करायला सांगतायत आणि खमगनिसा तर म्हणतायत. माझा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आम्ही इतक्यात बोळं फिरून आलोय ना, आता मी कुठल्या गल्लीला आलोय तेच माहिती नाही. फिरत आता 3 वाजलेले आहेत. सकाळी आम्ही 10ला निघलेलो घरातून. अशा उन्हामध्ये पण आम्ही इतकं फिरायला लागलोय म्हणजे सॅल्यूट आहे आम्हाला. तर असा होता माझा आजचा ब्लॉग. आणि तुम्हाला आवडला असला, आणखीन जोधपूरचं राजस्थानचं मार्केट जर तुम्हाला आवडलं असेल तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि चला तर मग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. See it every day. I try to block you, but you just don't go away.